श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ स्वामी भक्तांसाठी आणि खास करून ज्यांना स्वामी सेवा करायची खूप इच्छा होते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि मी तुम्हाला शब्द देते की हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या मनात असलेले गुरुचरित्र पारायणाबद्दलचे सर्व प्रश्न उत्तरे यामध्येच तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे अन्य कुठेही तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही किंवा अन्य कोणता दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही नाही। त्यामुळे वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया व्हिडिओला। या ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व आणि स्वरूप भारतीय अध्यात्म परंपरेत आणि विशेषतः महाराष्ट्रातील दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र या ग्रंथाला पाचवा वेद असे संबोधले जाते। हा ग्रंथ केवळ एक कथात्मक साहित्य नसून ते एक सिद्ध मंत्ररूप वाङ्मय आहे अशी भाविकांची आणि अभ्यासकांची ठाम धारणा आहे। इसवी सन 14व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर यांनी या ग्रंथाची रचना केली। या ग्रंथात श्री दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन केलेले आहे। संशोधनाअंती असे दिसून येते की हा ग्रंथ भक्तांसाठी कामधेनू म्हणजेच इच्छिलेले फळ देणारा आहे। मात्र त्याचे पावित्र्य आणि तेज इतके प्रखर आहे की याचे वाचन करताना अत्यंत कडक नियम आणि सुचिरभूततेचे पालन करणे अनिवार्य मानले जाते। श्री गुरुचरित्रात एकूण 52 अध्याय, काही प्रतींमध्ये 53 अध्याय, ज्यात 53वा अध्याय अवतरणिका म्हणून ओळखला जातो असून ओवी संख्या अंदाजे 7491 इतकी आहे। या ग्रंथांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशा 3 स्तरांवर केली जाते, ज्यामुळे साधकाला केवळ तार्किक ज्ञान नव्हेच तर प्रत्यक्ष अनुभूतीचा मार्ग सापडतो। श्री गुरुचरित्राचे पारायण हे एक प्रकारचे अनुष्ठान आहे, त्यामुळे साध्या वाचण्यापेक्षा याची तयारी वेगळी आणि विशिष्ट असते। आता सर्वात पहिला मुद्दा, दिशा आणि स्थान। पारायणासाठी निवडलेली जागा शांत, स्वच्छ आणि हवेशीर असावी। साधकाने ईशान्य किंवा पूर्व दिशेला तोंड करूनच बसावे। ईशान्य दिशा ही देवदिशा मानली जाते, जिथून वैश्विक ऊर्जा सर्वाधिक प्रवाहित होते। 2. भूमिशुद्धी। ज्या ठिकाणी चौरंग मांडायचा आहे ती जागा गोमूत्र शिंपडून पवित्र करावी, जेथे रांगोळीने स्वास्तिक काढावे। 3. आसन व्यवस्था। भिंतीला लागून चौरंग मांडावा, त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरावे। हे वस्त्र कोरे किंवा स्वच्छ धुतलेले असावे। 4. देवता स्थापना। चौरंगाच्या मध्यभागी किंवा थोडे मागे उंचावर श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। मूर्तीसमोर तांदळाची रास घालून त्यावर सुपारी, गणपती म्हणजेच मांडावी। उजव्या बाजूला कुलदेवतेचा फोटो किंवा टाक जे असेल ते ठेवावे। 5. कलश स्थापना। दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा डाव्या बाजूला तांब्याचा कलश ठेवावा। कलशात स्वच्छ पाणी भरावे, त्यात गंध, अक्षदा, एक सुपारी, एक हळकुंड, एक बदाम आणि एक नाणं टाकावं। कलशाच्या मुखावर आंब्याची किंवा विड्याची 5 पाने गोलाकार रचून त्यावर नारळ ठेवावा। नारळाची शेंडी आकाशाकडे असावी। हा कलश पारायण संपेपर्यंत हलवू नये। 6. पोथीची स्थापना। दत्तमूर्तीच्या उजव्या बाजूला पोथीसाठी स्वतंत्र आसन म्हणजेच लहान पाट किंवा व्यासपीठ ठेवावे। पोथी कधीही जमिनीवर ठेवू नये। पोथीला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून तिची पूजा करावी। काही जाणकार सांगतात की पोथी वाचताना ती चौरंगावर न ठेवता आपल्या समोर असलेल्या पाटावर किंवा व्यासपीठावर ठेवावी, जेणेकरून वाचताना वाकवे लागणार नाही आणि मेरुदंड सरळ राहील। 7. अखंड दीप। पारायण काळात शक्यतो अखंड दिवा म्हणजेच नंदादीप तेवत ठेवण्याचा प्रयत्न करावा। तुपाचा दिवा सात्विक लहरी प्रक्षेपित करतो। जर अखंड दीप शक्य नसेल तर किमान वाचन चालू असेपर्यंत तरी दिवा तेवत असणे अनिवार्यच आहे। 3. संकल्पविधी, शास्त्र आणि महत्त्व। पारायणाच्या पहिल्या दिवशी सकाळी स्नान आणि नित्यकर्म आटोपल्यावर आसनावर बसून खालीलप्रमाणे संकल्प करावा। आचमन। प्रथम 3 वेळा पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन प्यावे। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः आणि चौथ्यांदा पाणी हातावरून खाली सोडावे। गोविंदाय नमः। 2. प्राणायाम। श्वास रोखून मनाची एकाग्रता साधावी। आणि 3. मुख्य संकल्प कृती। उजव्या हाताच्या पंजात थोडं पाणी घ्यावं, त्यात गंध, अक्षदा, फुलं आणि एक नाणं ठेवावं। आपला उजवा हात डाव्या मांडीवर ठेवावा। मन एकाग्र करून आपली इच्छा किंवा हेतू आठवावा। हा दिलेला खाली मंत्र किंवा त्याचा मराठी अर्थ म्हणून पाणी तामणात सोडावे। तर तो मंत्र असा आहे, हे दत्तप्रभू, मी आता याच्यामध्ये आपलं नाव सांगायचे, आपलं गोत्र सांगायचे आणि मुलगी असेल तर गोत्राची आणि मुलगा असेल तर गोत्राचा, असं उल्लेख आपापल्या हिशोबाने करून घ्यायचा आहे। पण मी तुम्हाला एकंदरीत सांगते आहे, हे दत्तप्रभू, मी आरती, माझे गोत्र कश्यप, मी ह्या गोत्राची माझ्या कुटुंबातील सुखशांती,
साठी, व्याधी निवारण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी आपली इच्छा येथे बोलावी जी काही असेल ती. आजपासून पुढील 7 दिवस श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचा संकल्प करीत आहे. हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची शक्ती, बुद्धी आणि संयम आपण मला द्यावा. माझ्याकडून अनावधानाने काही चूक झाल्यास मला क्षमा करावी. हे कर्म मी आपल्या चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त. यामध्ये शब्द तुम्ही काय बोलताय हे महत्त्वाचं नाही, जरी उच्चार व्यवस्थित असायलाच हवे, पण तरीही भाव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही किती तळमळीने आपली इच्छा गुरुदेवांना व्यक्त करता हे खूप महत्त्वाचं आहे. पाणी सोडल्यानंतर गणपतीचे आणि कुलदेवतेचे स्मरण करून वाचनाला सुरुवात करावी. उपवास आणि आहार नियम. शास्त्रशुद्ध विश्लेषण वाचकांच्या प्रश्नानुसार त्या दिवशी उपवास करावा का? आता यावर अनेक मतप्रवाह आहेत. सर्वात पहिलं उपवासाची संकल्पना. गुरुचरित्र पारायणात कडक उपवास काहीही न खाता राहणे अपेक्षित नाहीये. उलट ग्रंथ वाचनासाठी खूप ऊर्जा लागते, त्यामुळे उपासमार करून शरीर थकवणे योग्य नाही. एकभुक्त व्रत. पारायण काळात साधकाने एकभुक्त राहावे असा दंडक आहे. याचा अर्थ दिवसातून एकदाच म्हणजे दुपारी 12च्या सुमारास वाचन आणि आरती झाल्यावर पोटभर सात्विक जेवण घ्यावे. रात्रीचा आहार. रात्रीच्या वेळी पचायला हलका असा आहार घ्यावा. यात तुम्ही दूध, फळं, लाह्या किंवा राजगिऱ्यासारखे पदार्थही चालू शकतात. पूर्ण जेवण रात्री घेऊ नये. वर्ज्य पदार्थ. कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, शिळं अन्न, बाहेरचं म्हणजे हॉटेलमधील अन्न, अति तिखट आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. कांदा लसणामुळे वासना आणि क्रोध वाढतो, ज्यामुळे ब्रह्मचर्य पाळण्यात अडचण येते, म्हणून ते निषिद्ध आहे. काय खावं? वरण भात, भाज्या, दूध, तूप, फळं याचा आहारात समावेश करावा. स्वतःच्या घरी बनवलेलं अन्नच ग्रहण करावं. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण या काळात निषिद्ध मानले जाते. 5. श्री गुरुचरित्राचे पारायण प्रामुख्याने 7 दिवसांच्या सप्ताह पद्धतीने केले जाते. काही साधक 3 दिवसाचे पारायण करतात, परंतु 7 दिवसाची पद्धत सर्वमान्य आणि सोयीस्कर आहे. 1. सप्ताह पारायण, जे 7 दिवस असतं ते सविस्तर अध्याय क्रमसप्ताह सुरू करण्यासाठी गुरुवार किंवा शनिवार हे दिवस सर्वोत्तम मानले जातात. शनिवारी सुरुवात केल्यास शुक्रवारी समाप्ती होते, जे अत्यंत शुभ आहे. 2. 3 दिवसांचे पारायण कठीण पद्धत, जे साधक अत्यंत प्रगत आहेत किंवा ज्यांना वेळेचा अभाव आहे ते 3 दिवसात पारायण पूर्ण करतात. दिवस पहिला अध्याय 1 ते 24 ज्ञानकांड आणि पूर्वचरित्र. दिवस 2 अध्याय 25 ते 37 कर्मकांड आणि लीला. दिवस तिसरा अध्याय 38 ते 53 भक्तिकांड आणि समाप्ती. टीप: 3 दिवसांच्या पद्धतीत एका बैठकीत खूप तास बसावे लागते, त्यामुळे शारीरिक क्षमतेचा विचार करूनच हा पर्याय निवडावा. 3. वाचनाचे नियम आणि शिष्टाचार. 1. वाचिक जप. वाचन करताना ते मनातल्या मनात न करता ओठांची हालचाल करून इतक्या आवाजात करावे की ते फक्त स्वतःला ऐकू येईल. याला वाचिक वाचन म्हणतात, ज्यामुळे ध्वनिलहरी निर्माण होतात. 2. अखंडता. वाचनाला बसल्यावर अध्याय पूर्ण होईपर्यंत मध्येच उठू नये, कोणाशीही बोलू नये, मोबाईल पूर्णपणे बंद ठेवावा. अत्यावश्यक कारणास्तव उठावे लागल्यास पुन्हा हातपाय धुवून आचमन करूनच वाचनाला सुरुवात करावी. 3. मृत संजीवनी अध्याय. काही अध्यायामध्ये उदाहरणार्थ अध्याय 32 मृत्यूच्या घटना आहेत. अशा अध्यायाचे वाचन करताना मृत्यूच्या घटनेवर वाचन थांबवू नये. ती व्यक्ती जिवंत झाल्याचा प्रसंग वाचूनच मग विश्रांती घ्यावी. 6. आचारसंहिता. काय करावे आणि काय टाळावे. ब्रह्मचर्य आणि शुचिता. पारायण काळात 7 दिवस पूर्ण शारीरिक आणि मानसिक ब्रह्मचर्य पाळणे अनिवार्य आहे. शयन या काळात गादी, पलंग किंवा मऊ बिछाना वापरू नये. जमिनीवर चटई किंवा घोंगडी टाकून झोपावे, हे तपश्चर्येचे लक्षण आहे. केशकर्तन. पुरुषांनी या 7 दिवसात दाढी किंवा केस कापू नयेत, नखेही कापू नयेत. सुतक आणि मासिक धर्म. सुतक. जर पारायण चालू असताना घरात किंवा जवळच्या नात्यात कोणाचा मृत्यू झाला, सुतक पडले किंवा जन्म झाला, सोयरवृद्धी, तर पारायण तिथेच थांबवावे. ते पुस्तक देवासमोर ठेवून नमस्कार करावा आणि ते बाजूला ठेवावे. सुतक संपल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी शुद्धी करून नव्याने संकल्प सोडून पहिल्यापासून पारायण सुरू करावे. अर्धवट राहिलेले वाचन पुढे चालू ठेवू नये. स्त्रियांचे नियम. स्त्रिया गुरुचरित्र वाचू शकतात, परंतु मासिक पाळीच्या काळात म्हणजे 4 दिवस हे वाचन वर्ज्य आहे. त्यामुळे पाळीची तारीख बघूनच पारायणाचे नियोजन करावे. जर पारायण चालू असताना अचानक पाळी आली तर दुसऱ्या कोणाकडून म्हणजेच पती, मुलगा उरलेले वाचन पूर्ण करून घ्यावे. 3. चामड्याचा त्याग. पूजा कक्षात किंवा वाचन करताना अंगावर चामड्याच्या वस्तू म्हणजेच बेल्ट, पाकिट, घड्याळाचा पट्टा असू नये. चामडे हे मृत प्राण्याचे कातडे असल्याने ते अपवित्र मानले जाते आणि ते सात्विक लहरींना अवरोध करते. 7. समाप्ती आणि उद्यापन. यागविधी. 7 दिवसांचे वाचन पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी उद्यापन म्हणजे सांगता करणे आवश्यक आहे. तर सांगतेचा विधी. 7व्या दिवशी अध्याय 53 पर्यंत वाचन पूर्ण करावे. त्यानंतर आरती करावी.
करावी, देवाला साष्टांग नमस्कार घालून क्षमा मागावी. हे दत्तगुरू, वाचनात उच्चार, स्वर किंवा नियमात काही चूक झाली असल्यास मला बालबुद्धी समजून माफ करा. 8व्या दिवसाचे उद्यापन. 1. नैवेद्य. 8व्या दिवशी सकाळी महानैवेद्य दाखवावा. यात शक्यतो जमलंच तर पुरणपोळी, सुंटवडा किंवा शिरा असावा. अतिथी भोजन. या दिवशी एका ब्राह्मण दाम्पत्याला किंवा सवासनीला स्त्रियांना घरी बोलावून भोजन द्यावे. दत्त संप्रदायात अतिथी देवो भव हे महत्त्वाचे सूत्र आहे. जर हे शक्य नसेल तर एखाद्या वेद पाठशाळेत किंवा मंदिरात अन्नदान करावे किंवा शिदा, तांदूळ, डाळ, गूळ दान करावा. 3. कलश विसर्जन. पूजेतील कलशावरचे नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना वाटावा. कलशातील पाणी तुळशीच्या झाडात किंवा वाहत्या पाण्यात सोडावे. घरातील सर्व कोपऱ्यात थोडे तीर्थ शिंपडावे. 4. गायीची सेवा. या दिवशी गायीला चारा किंवा नैवेद्य देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते, कारण दत्त महाराजांना गाय अत्यंत प्रिय आहे. आता पुन्हा एकदा सविस्तरपणे वाचकांसाठी मुख्य मुद्द्यांचा सारांश. 1. साहित्य. पोथी, चौरंग, कलश, नारळ, गोमूत्र, शुद्ध तूप, रेशमी वस्त्र. 2. उपवास. कडक उपवास करू नका. एक वेळ सात्विक जेवण, एक भुक्त घ्या. 3. संकल्प. होय, संकल्प करणे अनिवार्यच आहे, यामुळे साधनेला बळ मिळते. 4. प्रमुख नियम. ब्रह्मचर्य, जमिनीवर झोपणे, मांसाहार, मद्यपान त्याग आणि सुतक पाळणे. हे नियम कठोर वाटले तरी ज्या भाविकाने श्रद्धेने आणि प्रेमाने हे नियम पाळले त्याला दत्त महाराजांची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही, असे या ग्रंथाचे आश्वासनच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी समर्थांच्या वचनाप्रमाणे श्रद्धेने पारायण सुरू करा. दत्तगुरू तुमचे सर्व संकल्प पूर्ण करतील. आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, समजलं नसेल, तर जवळच्या एखाद्या स्वामीपीठामध्ये जाऊन तिथे तुम्ही तिथले एखादे गुरु असेल तर त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. रामकृष्ण हरी.